ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नवीन नाशिक मध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या रथयात्रेचे नाशिक नगरीमध्ये आगमन झालं। नवीन नाशिक सर्कल मराठा समाजातर्फे या यात्रेचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी जम्मू काश्मीर येथील अतिरेकी भ्याड हल्ल्यामध्ये जे नागरिक शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। 39 दिवसामध्ये 5000 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 8000 ठिकाणी स्वागताच्या सोहळ्याचा अनुभव घेत ऐक्याचा जागर करत मराठा सेवा संघाची जिजाऊ रथयात्रा नवीन नाशिक भागामध्ये सकाळी त्रिमूर्ती चौक या ठिकाणी दाखल झाली। यात्रेच्या आतापर्यंतच्या प्रवासात राजमाता जिजाऊ यांच्या 5 फुटी सिंहासनाधिष्ठ पुतळ्याचे 8000 ठिकाणी लाखो समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केलंय। जिजाऊ रथयात्रेस 18 मार्च रोजी संभाजीनगर जिल्ह्यामधील भोसले गढी इथून सुरुवात झाली आहे। या यात्रेचा 1 मे रोजी पुण्याच्या लाल महालामध्ये समारोप होणार आहे। यात्रा नवीन नाशिक भागामधील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी आली। या ठिकाणी नवीन नाशिक सकल मराठा समाजाकडून शिवप्रेमी रामभाऊ पाटील तसेच बाळासाहेब गीते, संजय भामरे, किशोर पाटील, राजेंद्र मराठे, सुधाकर टावरे तसेच जितेंद्र पाटील, मनोज सावंत, केतन चव्हाण, योगेश अहिरे, शुभम महाले, हर्षद पाटील, सुजित देशमुख, मनोज वाघ, प्रशांत अहिरे, तुषार शेवाळे, संदीप हिरे, हरीश वाघ, राहुल काकळीज तसेच प्रशांत अहिरे, गोपी पगार यांनी या राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचं स्वागत केलंय। यावेळी विद्या विकास माध्यमिक संचालय चुंचाळे येथील विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रात्यक्षिकं सादर केली आहेत। जिजाऊंचा रथ फुलांनी सजवलेल्या एका ट्रकमध्ये 5 फूट उंचीच्या सिंहासनावरती बसलेल्या राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आलाय। पुतळ्यास पुष्पहार अर्पण करता यावा यासाठी रथामध्ये चढण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्यात। यावेळी नवीन नाशिकमधील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते महेश हिरे तसेच सुधाकर बडगुजर, डीजी सूर्यवंशी, नाना साहेब महाले तसेच अण्णा पाटील, रवी पाटील, विश्राम सोनोने, दत्ताकाका पाटील, राजेंद्र जडे तसेच जिभाऊ बच्छाव, रोहित जगताप, रवींद्र दातीर, उमेश शिंदे, संदीप बोरसे, उल्हास बोरसे, प्रशांत पाटील, आशिष देशमुख, कृष्णा काळे, सौ अरुणा पाटील, सौ दीपिका पाटील आदींसह शिवप्रेमी हजर होते। यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे योगेश गांगुर्डे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानलेत। किरण आहेर, C24 तास, नाशिक। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।